या ठिकाणी दिलेले आहेत, त्याचा आधार देखील या ठिकाणी दिलेला आहे, त्याचा देखील एक मोठी बातमी, नराधम भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। नराधम भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे। खरं तर एक मुखाने याची मागणी केली जात होती आणि आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सध्या कोर्टाने सुनावलेली आहे। 1 मे रोजी पुण्यातल्या नसरापूरमध्ये एका 3 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्यंत निर्दयीपणे निर्घृणपणे बलात्कार करण्यात आला होता आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आलेली होती। या प्रकरणामध्ये गेल्या 55 दिवस चौकशीच्या फेऱ्या पार पडल्या, सुनावणी पार पडली आणि अखेर आज या नराधम भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। एक मोठा जनक्षोभ देखील उसळलेला बघायला मिळालेला होता आणि मरेपर्यंत फाशीची शिक्षा सध्या नराधम भीमराव कांबळे याला सुनावली गेली आहे। नसरापूर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणामधली ही अत्यंत मोठी अशी बातमी आपण बघतोय। नराधम भीमराव कांबळे याला अखेर फाशीची शिक्षा कोर्टाने सुनावलेली आहे। गेले 55 दिवस वेगवेगळे साक्षी पुरावे आणि चौकशा यांच्यामधून हा तपास पुढे गेला। न्यायालयाने या सगळ्या टीमचं कौतुक केलंय आणि त्यांच्या तपासाचं कौतुक केलंय। नसरापूर बलात्काराच्या प्रकरणामध्ये आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा कोर्टाने सुनावलेली आहे। आताची एक अत्यंत मोठी बातमी आपण बघतोय। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। मिकी, ज्या पूर्ण राज्याचं होतं त्याचं